नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाच सकाळी एक ॲडव्हर्टाईज आलेली आहे आयडीबीआय बँकेची। आयडीबीआय बँकेचा जो पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स याच्या संदर्भामध्ये जागा आलेल्या आहेत। 500 पेक्षा जास्त जागा आहेत। असे विद्यार्थी ज्यांना पटकन बँकेमध्ये जॉब पाहिजे, ज्यांना 2 वर्ष 3 वर्ष घालायची इच्छा नाहीये किंवा शॉर्टकट मधून जायचंय, त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याच्या ऐवजी त्यांना जर वाटत असेल की पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यामध्ये 1-2 वर्ष मला नाही घालवायचे, अशा विद्यार्थ्यांसाठी आयडीबीआय बँकेने एक चांगली गोष्ट केलेली आहे की काय, त्यांचा एक डिप्लोमा असतो, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स। 1 वर्षाचा हा डिप्लोमा असतो। 1 वर्षाचा हा डिप्लोमा झाल्यानंतर ते लगेच त्यांच्या बँकेमध्ये रिक्रूट करून घेतात। अशा विद्यार्थ्यांसाठी आज बघा 500 पेक्षा जास्त जागा आलेल्या आहेत। हा जो 1 वर्षाचा डिप्लोमा असतो यामध्ये पहिले 6 महिने जे असतात, 6 महिने तुमची क्लासरूमची ट्रेनिंग असते, त्यानंतर 2 महिने काय असणार तुमची इंटर्नशिप असते आणि 4 महिने जे उरलेले आहेत, ठीक आहे, याच्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग असते। म्हणजे 12 महिन्याचा हा जो काही डिप्लोमा आहे यामध्ये 6 महिने तुमची क्लासरूम मध्ये तुम्हाला टीचिंग करतील, प्रॉपर सगळा डिप्लोमा तुमचा कव्हर करून घेतील। 2 महिने तुमची इंटर्नशिप होईल, हे झाले 8 महिने, आणि नंतर पुन्हा 4 महिने ऑन जॉब ट्रेनिंग, ऍक्च्युअल मध्ये जॉब कसा करायचा याची ट्रेनिंग देतील, आणि त्यानंतर मग त्यांच्या पॉलिसीनुसार तुम्हाला ते वेगवेगळ्या ब्रांच मध्ये काय करतील, रिक्रूट करतील। मग याच्यामध्ये काय केले त्यांनी, असे झोन बनवलेत, साऊथ आणि वेस्ट झोन। आपला जो एरिया आहे साऊथ आणि वेस्ट झोन मध्ये येतो, कोणता कोणता आहे, मुंबई आहे, त्यामध्ये महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर येतो बघा, याच्यामध्ये अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद, जळगाव, नागपूर, सोलापूर, आणि पुणेमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर आणि गोवा या झोन मध्ये डिवाइड केलेले आहे। बाकी आहे नॉर्थ ईस्ट झोन, हे काय आपल्याला बघण्याची गरज नाही, आपल्या याच्यामध्ये काही एरिया येत नाहीये। आता बघा वॅकन्सीज किती आहेत याच्यामध्ये, टोटल वॅकन्सी जे आहेत याच्यामध्ये आहेत 500 वॅकन्सी, पण त्यांनी असं दिलेलं आहे की याच्यामध्ये वॅकन्सीज वाढू शकतात किंवा ऐन वेळेला वॅकन्सी कमी देखील होऊ शकतात। हा पूर्ण अधिकार बँकेने त्यांच्याकडे राखून ठेवलेला आहे। आता बघा याच्यामध्ये एज किती आहे, 31/1/2024 ला मिनिमम तुमचं एज 20 पाहिजे आणि मॅक्झिमम किती पाहिजे, 25 पाहिजे। आता इतर अदर ऑफिसरच्या क्रायटेरिया सारखं नाहीये। एरवी आपण बँकिंगला बघतो क्लरिकलला 28 वर्ष असतं मॅक्झिमम आणि ऑफिसर लेवलला 30 वर्ष असतं, पण हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे, त्यामुळे की असे मुलं ज्यांना लगेच, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पटकन ज्यांना काही ना काहीतरी एक जॉबची संधी पाहिजे त्यांच्यासाठी आहे। मिनिमम 20 मॅक्झिमम 25 पाहिजे। ऑनलाईन जे काही सुरू होणार आहे, डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट असणार आहे तुमची एक 17 मार्च 2024 ला एक टेस्ट असते, क्वांट रिझनिंग इंग्लिश आणि करंट अफेअर्स याची एक टेस्ट होते। या टेस्टनुसार मग तुमचं सिलेक्शन होणार आहे या डिप्लोमासाठी, ती असणार आहे 17 मार्चला। टेंटेटिव्ह दिले त्यांनी, वॅकन्सी दिल्यात 500, जनरल साठी 203 आहेत, एससी साठी 75, एसटी साठी 37, ईडब्ल्यूएस साठी 50, ओबीसी साठी 135 आणि पीडब्ल्यूडी जे आहेत फिजिकली वीकर त्यांच्यासाठी इथे दिलेल्या बाकीच्या 6-12 जागा आहेत। अशा टोटल 500 प्लस जागा आहेत। आता याच्यामध्ये त्या कमी होऊ शकतात किंवा वाढू देखील शकतात। यामध्ये बघा आता कट ऑफ डेट फॉर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे तुमचं जे वय आहे ते जे मॅक्झिमम 25 म्हणलेले त्याचं शेवटची जी तारीख आहे ते 31 जानेवारी 2024 पर्यंत तुमची कन्सिडर केलेली जाईल। त्याच्या अगोदर तुमचं किंवा त्याच्या अगोदर तुमचं 25 झालेलं नाही पाहिजे वय। ऑनलाईन रजिस्ट्रेशन किती आहे, फेब्रुवारी 12 पासून ते फेब्रुवारी 26 पर्यंत, ठीक आहे, आणि टेंटेटिव्ह डेट मी मग सांगितलं 17 मार्च 2024 ला असेल। याच्यामध्ये आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू आपण, कुठल्याही युनिव्हर्सिटी मधून त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे। आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर नॉलेज त्यांना असलं पाहिजे, आणि त्यांची जी काही रिजनल लँग्वेज आहे, जसं महाराष्ट्रामध्ये मराठी आहे, तर याच्या भाषेवर त्यांचं काय असलं पाहिजे, प्रभुत्व असलं पाहिजे, एवढीच एक त्यांची अट आहे। आता याच्यामध्ये त्यांनी दिलंय कॅन्डिडेट्स इन फायनल इयर ग्रॅज्युएशन सेमिस्टर मे ऑल्सो अप्लाय provisionally subject to the condition that if called for interview they will have to produce proof of having passed the graduation examination on or before 31/1/2024। म्हणजे असे विद्यार्थी जे फायनल इयरला आहेत ते देखील फॉर्म भरू शकतात, परंतु त्यांना ज्यावेळेस इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल अशा वेळेस त्यांचं 31 जानेवारी 2024 पर्यंत किंवा
त्याच्या अगोदर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे. इन शॉर्ट तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलंच पाहिजे. तुम्ही अपिअरिंग स्टुडंट म्हणून तिथं फॉर्म भरू शकत नाहीत. एज बघू आता. एज रिलॅक्सेशन जनरल आहे SC साठी 5 वर्ष, अदर बॅकवर्ड साठी 3 वर्ष, पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी साठी 10 वर्ष आणि बाकीचे काही एक सर्व्हिसमेन असतील त्यांच्यासाठी आहे 5 वर्ष. आणि 1984च्या दंगलीमध्ये ज्यांचं काही अफेक्ट झालेले ते त्यांच्यासाठी 5 वर्ष. यानंतर फीस बघू आता. फीस SC ST PWD साठी आहे 200 रुपये आणि जे काही अदर आहेत त्यांच्यासाठी किती आहे 1000 रुपये फीस असणार आहे. अप्लाय तुम्हाला ऑनलाईन करायचंय. ठीक आहे. 12 फेब्रुवारी पासून ते 26 फेब्रुवारी पर्यंत. याच्यामध्ये फीस बघा इथं 200 रुपये इंटिमेशन चार्जेस दिलेले त्यांनी. ऍप्लिकेशन फीस, इंटिमेशन चार्जेस हे नॉन रिफंडेबल असणार आहेत. नंतर काय काय महत्वाचं ऍड मध्ये एक मिनिट. पेमेंट तुम्हाला फक्त ऑनलाईनच करणे. यामध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन काय दिले, डॉक्युमेंट्स. ठीक आहे. एज साठी तुम्हाला 10वी किंवा 12वीची सनद तुम्हाला प्रोड्यूस करायची आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये तुम्हाला बघा हाय स्कूल अँड इंटरमिजिएट मार्कशीट अँड पासिंग सर्टिफिकेट ऑफ क्लास 10th अँड 12th, ग्रॅज्युएशनचे ऑल सेमिस्टर वाईज ऑर कन्सॉलिडेटेड मार्कशीट. ठीक आहे. किंवा तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, वर्क एक्सपिरियन्स जर असेल तर, जर तुम्हाला काही फिजिकली वीक असाल त्याचं सर्टिफिकेट आणि फोटो आयडेंटिटी 2, एक तर पॅन कार्ड असेल, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर ID कार्ड असेल, यापैकी कुठलंही एक पाहिजे. सिलेक्शनची प्रोसिजर बघा आता, हा महत्त्वाचा पार्ट आहे. जी 17 मार्चला त्यांची टेस्ट होणार आहे, ज्या टेस्ट थ्रू तुमचं सिलेक्शन होणार आहे या डिप्लोमासाठी. याला 4 विषय आहेत, लॉजिकल रिझनिंग, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, सेकंड आहे इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल किंवा इकॉनॉमी किंवा बँकिंग अवेअरनेस. आता याच्यामध्ये बघा लॉजिकल रिझनिंगचे 60 प्रश्न आहेत. ठीक आहे. 60 प्रश्न आहेत, 60 मार्क आहेत. इंग्लिशचे 40 क्वेश्चन 40 मार्क, ॲप्टीचे 40 क्वेश्चन 40 मार्क आणि जनरल अवेअरनेसचे 60 प्रश्न 60 मार्क आणि टोटल टाइम असणार आहे तुमचा 2 तासाचा. सगळ्यात जास्त वेटेज इथं कुणाला आहे, रिझनिंगला आणि जनरल अवेअरनेसला 60 मार्क, हे 120 मार्क. आणि इंग्लिश आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किती 40 प्रश्न 40 मार्क प्रत्येकी, असे 80. टोटल ही 200 मार्काची एक्झाम 2 तास असणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चनला किती 1 मार्क आणि 1/4 निगेटिव्ह सिस्टीम देखील असणार आहे. नंतर बघूया आपण पुढे. बाकी यांनी काही जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आता बघूया आपण प्रोग्रामची फीस. या प्रोग्रामची टोटल फीस असणार आहे 3 लाख रुपये. एक तर वन टाइम भरा किंवा तीच फीस तुम्ही काय करू शकता, इन्स्टॉलमेंट मध्ये देखील भरू शकता. किंवा असे काही विद्यार्थी की जे फीस भरू शकत नाहीत त्यांच्यासाठी बँकेने पुन्हा लोनची देखील सुविधा केलेली आहे. नंतर ते लोन तुम्ही एकदा जॉईन झाल्यानंतर तुमच्या पेमेंट मधून थोडं काटलं जाईल. याच्यामध्ये आणखी एक खास गोष्ट काय दिली त्यांनी बघा, हे इथं करिअर बघा. आता पहिले जे 6 महिने त्याच्यासाठी तुम्हाला 5000 रुपये पर मंथ स्टायपेंड दिला जाईल. त्यानंतर इंटर्नशिपचे जे 2 महिने 15000 रुपये पर मंथ तुम्हाला स्टायपेंड दिला जाईल. आणि ज्यावेळेस मग नंतर तुम्ही जॉईनिंग व्हाल 8 महिन्याच्या नंतर, मग त्यानंतर तुम्हाला बघा 6.14 लाख ते 6.50 लाख पर इयर असं पॅकेज दिलं जाईल. हे डिपेंड आहे ज्या त्या शहरानुसार पॅकेज हे बदलत राहत असतात. नंतर काय टर्म्स, आता अचानक जर एखादा विद्यार्थी सोडून गेला, सर्व्हिसचा बॉन्ड देखील तुम्हाला करायचा आहे 2 लाखचा. ठीक आहे. जर मधूनच तुम्ही सोडून गेलात, 3 वर्षाचा त्यांनी दिलेला आहे की बघा, इन केस एनी कॅन्डिडेट लिव्ह द सर्व्हिस ऑफ IDBI बँक बिफोर 3 years ऑफ हिज ऑर हर जॉइनिंग, he or she will have to clear his or her outstanding educational loan dues at the applicable card rate if he or she has opted for educational loan from IDBI bank. म्हणजे जर तुम्ही लोनचा ऑप्शन निवडलेला असेल, बँकेचं तुमच्यावर लोन असेल, अशा वेळेस जर तुम्हाला त्या बॉन्डच्या अगोदरच तुम्ही हा जॉब सोडणार असाल तर तुम्हाला ते लोन आधी प्रॉपर क्लिअर करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही काय करणार आहे, जॉब सोडू शकता. याच्या व्यतिरिक्त आणखी काय आहे की याच्यामध्ये महत्वाचं बघूया. गाईडलाईन्स आहेत. ठीक आहे. ओके. जे काही महत्वाचं सांगायचं होतं ते सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. असे विद्यार्थी ज्यांना
ग्रॅज्युएशन झालं की लगेचच्या लगेच काही ना काहीतरी जॉब पाहिजे, ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी एक 3 लाख रुपये फीस आहे. बरं ठीक आहे, तुमच्याकडे पैसे नाहीयेत, पैसे नसले तरी बँक तुम्हाला काय देणार आहे, लोन देणार आहे आणि तेच लोन नंतर तुम्हाला जॉब मधून फेडायचे. पण एक चांगली गोष्ट, एक चांगली संधी आहे, 500+ जागा आहेत. तुम्हाला एक 26 फेब्रुवारीच्या आसपास तुमचे शेवटची तारीख असेल 17 मार्च, म्हणजे आता जानेवारी गेला, फेब्रुवारी मार्च, जवळजवळ 2 पावणे 2 महिने आहेत तुमच्या सगळ्यांसाठी. ठीक आहे, चांगली संधी आहे. सगळ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे, जेवढे जेवढे जास्त विद्यार्थी आहेत ज्यांचं 25च्या आत वय, हा एवढं एक लक्षात ठेवा. मॅक्झिमम एज लिमिट किती आहे, 25च आहे. तोपर्यंत अधिक याच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन नवीन असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तोपर्यंत जस्ट साइन आउट. चला भेटूया.